चॅलेंज 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 रिस्क मॅनेजमेंटवर भर देत ट्रेंडिंगची नवी पद्धत आज मी अंमलात आणली। आज मी कोणता चॅलेंज घेतला हे मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्याआधी चव आणि पौष्टिकता यांचा संगम आज मी बनवले, ते म्हणजे मुगाचे अप्पे। मुगाचे अप्पे आज मी पहिल्यांदाच बनवते, कारण की कालपासून माझ्या डोक्यात होतं की काहीतरी पौष्टिक आणि चविष्ट असं चटपटीत काहीतरी खावं, पण काय करावं हेच समजत नव्हतं। आणि तेवढेच मी मोबाईलवर ही रेसिपी बघितली, मग रात्री लगेच मूग भिजायला टाकलेत आणि सकाळी अप्पे बनवून आता तयारही झालेत आणि इकडे अप्पे खातच होते तेवढ्यात या माकडाच्या टोळीचा एका पाठोपाठ आगमन झाला। सकाळचं पण नाश्ता झाला, दुपारचं पण जेवण झालं, आता संध्याकाळची तयारी। आता संध्याकाळी मिसळ पावचा बेत होता म्हणून दुकानात पाव घ्यायला आले आणि मी गेले, कुठं गडबड झाली नाही असं तर होणारच नाही, या ब्रेडला पण आताच पडायचं होतं। मी दुकानात आल्यावर व्हिडिओ का करते हे दुकानवाल्या काकांना प्रश्न पडला होता, त्यांना सांगितलं की माझं युट्यूब चॅनल आहे तर त्यांचं रिॲक्शन बघा। पाव घेऊन घरी आले, मिसळ बनवायला खूप वेळ होता आणि भूक पण खूप लागली होती। आता म्हटलं पण काय होईल, तर म्हटलं चला आता मॅगी बनवूया। 2 मिनिटात मॅगी होते, पण कसली 2 मिनिटं, 2 मिनिटापेक्षा डबलचा टाइम लागतो। आणि संध्याकाळी लवकरच मिसळ बनवायला घेतली, कारण की त्यानंतर माझा अजून एक प्लॅन होता, तो म्हणजे चॅलेंज। तर मिसळ पण मस्तपैकी बनवून तयार झाली नाही। आज मी कोणतं चॅलेंज घेतलं होतं त्याकडे वळूया। आज मी स्वतःला चॅलेंज केलं होतं आणि त्याची तशी गरज पण, कारण की मी मेहंदी काढताना फिनिशिंग कडे एवढं लक्ष दिलं की स्पीड कडे लक्ष देऊ शकले नाही, त्यामुळे फिनिशिंग तर आली पण स्पीड येऊ शकली नाही। आणि आज मी स्वतःला चॅलेंज केलं की कमीत कमी वेळ फिनिशिंग सहित मेहंदी काढायची। आणि काल भिजवलेली मेहंदीची पेस्ट पण मस्त तयार झाली होती आणि कोण पण मस्त बनवून तयार झालं होतं। आणि आता चल रोहिणी लाग कामाला। डिझाईन मी माझ्या मनानेच काढते, जी सुचत जाते ती काढत जाते। आणि इथे पुढे म्हटलं स्वस्तिक काढावं, स्वस्तिक पण काढते, पण 5 मिनिटासाठी मी चॅलेंज बद्दल विसरूनच गेली होती, पूर्णपणे त्या मेहंदीमध्ये मग्न झाली होती। परत लक्षात आले की मला स्पीडने काढायचे, परत स्पीडने काढायला सुरुवात केली आणि मेहंदी तर तयार झाली। आणि खरं सांगू, नेहमी जेवढा वेळ लागायचा ना त्यापेक्षा ह्यावेळेस जरा कमी वेळ लागला, पण अजून थोडी मेहनतीची गरज आहे, प्रॅक्टिसने ते होऊन जाईल। तुम्ही पण हार न मानता प्रयत्न करा। चला तर बाय।